28 जानेवारीचा तो दिवस महाराष्ट्रासाठी काळ्या अक्षरांनी लिहिला गेलेला तो दिवस ठरला. सकाळ नेहमीसारखीच होती. राजकारणात रोज घडणाऱ्या घडामोडी सुरू होत्या, पण अचानक एक बातमी आली आणि संपूर्ण राज्य सुन्न झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान कोसळल्याची बातमी समोर आली. काही क्षण लोकांना विश्वासच बसला नाही. अफवा असावी असे अनेकांना वाटलं, पण जशी जशी माहिती स्पष्ट होत गेली तसं तसं वास्तव अंगावर येत गेलं. हा अपघात होता आणि त्या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण 5 जणांचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्र हादरला, राजकारण थांबलं, शब्द थांबले, फक्त शोक उरला. मी तेजस्विनी, तुम्ही पाहतात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. अजित पवार हे एक नाव वादळी होतं, आक्रमक होतं, पण त्यांच्या मृत्यूने राजकीय मतभेद बाजूला पडले. अंत्यसंस्कार झाले, नेते आले, डोळ्यात अश्रू होते, पण मनात एक शांत प्रश्न रेंगाळायला लागला. हा अपघात नेमका कसा झाला? अनुभवी पायलट, आधुनिक विमान, नियमित उड्डाण, मग अचानक असं काय घडलं की विमान थेट कोसळलं? पहिल्या काही दिवसातच कोणीच मोठ्या आवाजात प्रश्न विचारले नाहीत. शोकाला वेळ द्यायला हवा होता. पण जसे जसे दिवस गेले तशी तशी शांतता अस्वस्थतेत बदलू लागली. हळूहळू चर्चेत एक शब्द ठळकपणे पुढे येऊ लागला: ब्लॅक बॉक्स. अपघातानंतर सत्य सांगणारा एकमेव साक्षीदार, आग लागली तरी टिकणारा, पाण्यात पडला तरी माहिती सुरक्षित ठेवणारा. मग जेव्हा हे समोर आलं की ब्लॅक बॉक्स डॅमेज झाला आहे, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या आणि इथेच पहिल्यांदा सार्वजनिकपणे भावना व्यक्त केल्या गेल्या. अजित पवार यांचे पुत्र जय पवार त्यांनी सोशल मीडियावर थेट लिहिलं की ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होत नाही आणि महाराष्ट्रातील जनतेला या दुर्घटनेचे संपूर्ण पारदर्शक सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. हे विधान साधं नव्हतं, ते एका मोठ्या संशयाकडे इशारा करणारा होतं. यानंतर या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं जेव्हा मैदानात उतरले अजित पवार यांचे पुतणे, आमदार रोहित पवार. एक पत्रकार परिषद झाली, मग दुसरी आणि मग तिसरी. प्रत्येक वेळी नवे प्रश्न, नवे मुद्दे आणि तपास यंत्रणावर वाढणारा दबाव. अपघाताची चौकशी इतकी संत का आहे? ब्लॅक बॉक्स बाबत अजूनही स्पष्ट माहिती का दिली जात नाही? विमान उडणाऱ्या कंपन्याची भूमिका नेमकी काय आहे? आणि सगळ्यात गंभीर प्रश्न, हा अपघात खरोखर अपघात होता की यामागे घातपाताची शक्यता आहे? रोहित पवार यांनी VCR कंपनीचे नाव उघडपणे घेतलं आणि या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. त्यानंतर चर्चा केवळ राजकीय चौकटीत राहिली नाही, ती थेट जनतेच्या मनाला पोचली. जर काही चुकीचं नसेल तर तपासाला इतका उशीर का? सत्य बाहेर यायला इतका वेळ का लागत आहे? या प्रश्नांनी सोशल मीडियावर वणवा पेटला. या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट मात्र स्पष्ट होती: ही केवळ राजकीय लढाई नव्हती, ही एका कुटुंबाची वेदना होती. वडील गमावलेल्या मुलाची, पती गमावलेल्या पत्नीची आणि भाऊ गमावलेल्या बहिणीची. आणि इथेच अनेक दिवसाच्या शांततेनंतर या प्रकरणावर पहिल्यांदा उघडपणे बोलल्या अजित पवार यांची बहीण आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवर लिहिलेली पोस्ट केवळ भावनिक नव्हती, ती अत्यंत विचारपूर्वक आणि ठाम होती. त्यांनी म्हटलं की अजितदादा यांच्या घातपाती मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. समाज माध्यमांवर अनेक शंका, कुशंका व्यक्त केल्या जात आहेत आणि जनभावना अतिशय तीव्र आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार जे मुद्दे उपस्थित करत आहेत त्यांची उत्तरं जनतेला मिळालीच पाहिजेत. जर या उत्तरांसाठी यंत्रणांकडून उशिरा होत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल आणि ती वाढू नये यासाठी सत्य पारदर्शकपणे लोकांसमोर येणं अत्यंत गरजेचं आहे. पण सुप्रिया सुळे इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी आणखी एक अत्यंत गंभीर मागणी केली. रोहित पवार यांनी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांना कडेकोट सुरक्षा देणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी असे त्यांनी स्पष्टपणे म्हणले. हा मुद्दा अनेकांना विचार करायला लावणारा होता. प्रश्न विचारणाऱ्याला सुरक्षा मागावी लागत असेल तर परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना यावरून येते. सुप्रिया सुळे यांनी एका वाक्यात संपूर्ण लोकशाहीचं सार सांगितलं. त्यांनी म्हटलं की व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा प्रत्येक भारतीयांचा घटनात्मक अधिकार आहे. पण आज या प्रकरणात प्रश्न विचारले जात आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी प्रश्न विचारण्याभोवती संशयाचं आणि धोक्याचं वर्तुळ तयार होत आहे, अशी भावना जनतेत निर्माण होत आहे. या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं. सरकारवर दबाव वाढला.
CBI चौकशीची मागणी जोर धरू लागली. नागरी उड्डाण विभाग, तपास यंत्रणा आणि विमान कंपनी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती झाली, पण तरीही ठोस उत्तर समोर आलेलं नाहीत. अपघात की घातपात हा प्रश्न आजही तसाच उभा आहे. आजही महाराष्ट्र एकाच प्रश्नाचं उत्तर शोधते. अजित पवार परत येणार नाही, पण त्यांच्या मृत्यूचं सत्य समोर आलंच पाहिजे. कारण हा प्रश्न फक्त एक नेत्याचा नाही, हा प्रश्न संपूर्ण व्यवस्थेचा आहे. आज जर सत्य दडपलं गेलं तर उद्या कोणाच्याही बाबतीत तेच घडू शकतं. म्हणूनच हा विषय थांबणार नाही, प्रश्न थांबवणार नाहीत जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही. आणि म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणाऱ्या प्रत्येकाने स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा. तुम्हाला काय वाटतं? हा अपघात होता की घातपात? सत्य समोर कधी येईल? आणि आपण प्रश्न विचारणं कधी थांबवायचे? कारण लोकशाहीत प्रश्न विचारणं हा गुन्हा नसतो, तो हक्क असतो. जय महाराष्ट्र. तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.